नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता कोमलला समजवत म्हणते की कोमल, मी देवाकडे अशी प्रार्थना करेन की या घरात जशी तुला प्रेमळ माणसं मिळाली आहेत तशीच तुला त्या घरातही मिळू देत. परंतु कसं आहे की काही गोष्टी समजवणं हे माझ्या हातात आहे, म्हणूनच मी तुला या सगळ्या गोष्टी सांगते. मी असाच विचार करते की तुझं सगळं काही व्यवस्थित होऊ देत. त्या घरातही तू व्यवस्थित राहा, आनंदी राहा, बस इतकंच मला वाटतं. परंतु तरीही कधीही तुला काही खटकलं, तुला काहीतरी मनाकडे वाटलं तर असं मनामध्ये कधीही ते ठेवू नकोस, मनामध्ये साचवून ठेवू नको. कधीही तू माझ्याकडे ये, दादूस आहे, आम्ही आहोत सगळेजण. तू आमच्याशी बोल, मनात काही खटकत असेल तर ते ठेवू नकोस मनामध्ये. आमच्याशी तू बोलू शकतेस येऊन, वी आर ऑलवेज देअर बॅक, असं म्हणून आता ती तिला सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मुक्ताचं ते प्रेमळ बोलणं पाहून कोमलला भरून येतं आणि ती उठते आणि मुक्ताला मिठी मारते. त्याच वेळेला आता मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. मुक्ता मनातच विचार करते की राजा, हे जरी बोलणं तुला मी चांगल्याप्रमाणे सांगत असेल, परंतु माझ्या मनामध्ये काही वेगळंच आहे. कारण तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये इतकंच मला वाटतं. मग तेवढ्यातच तिथून सावनी हे सगळं ऐकत असताना मनातच म्हणते की वा मुक्ता, तू हे किती दाखवण्याचा प्रयत्न केलास ना की हे लग्नाला तू तयार आहेस किंवा तू हे सगळं अगदी एक्सेप्ट केलं आहेस, परंतु मी तुला चांगलीच ओळखू नये. तुझ्या मनामध्ये दुसरंच काहीतरी चालू आहे. तो अभिषेक जसं तुला हलक्यात घेतोय तसं मी घेणार नाही आहे. मला माहिती आहे तू शातीर दिमाग आहेस आणि तू काय काय करू शकतेस ते. म्हणूनच तुझ्यावर माझं पूर्णपणे लक्ष आहे. ही सावनी लक्षात ठेवून आहे की तू काय आणि कसं वागू शकते. म्हणूनच शांत बसता येणार नाही मला. तर इथे मुक्ताच्या वागण्यामुळे, तिच्या या सगळ्या प्रेमामुळे कोमलला खूप बरं वाटलेलं असतं. आणि कोमल आता पुन्हा साखरपुड्याची तयारी करायला लागते. तर मुक्ता आता तिला चिडवते, म्हणूनच कोमल आता हसत असते. त्याचबरोबर इथे आता कोमलच्या त्या खुश असण्याकडे मुक्ता बघतच राहिलेली असते. मुक्ता म्हणते की कोमल बाळा, मला इतकंच वाटतंय की तुझा हा चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो कधीही हिरावला जाऊ नये. तू कायम आनंदात राहावीस असंच मला वाटतं. असं आता मुक्ता तिला मनातल्या मनातच बोलत हसत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सागर आणि मुक्ता हे दोघंही झोपायला आलेले असतात. आणि मग सागर म्हणतो की चला, सगळी फायनली तयारी झालेली आहे. उद्याच्या दिवसावर साखरपुडा आलेला आहे. सगळ्या गोष्टी अगदी पटापट घडतात नाही. बघा ना, उद्या साखरपुडा होईल, उद्या सगळ्या गोष्टी ठरतील. म्हणजे कसं आहे, लग्न सगळं, रिंग घालणं, सेरेमनी सगळं काही होईल. घर आपलं छान सजेल, तोरणं लागतील दरवाजावर आणि सगळीकडे घरात लाईटीत होईल. फ्रेश फुलं येतील, घरात सगळीकडे सुवास पसरेल. आणि बघा ना, आपला साखरपुडा होऊन जाईल उद्या कोमलचा. त्यानंतर मग साखरपुडा होत नाही तोपर्यंत 4 दिवसांवरतीच लग्न येते. आणि लग्न आल्यानंतर लग्नाचा जोपर्यंत आपण साखरपुड्याचाच हँगओव्हर उतरवत नाही तोपर्यंत लग्नाचा वेळ येईल. आणि बघा ना, सगळ्या गोष्टी अशा आपल्याला पटापट कराव्या लागतील. कसं होईल, काय होईल बघूया आता. मला तरी आता खरंच खूप असं वाटत नाही आहे. इतके 4 दिवस आपली कोमल घरात राहणार आहे आणि या 4 दिवसात तिच्यावर भरभरून प्रेम करायचं आहे. इतके वर्ष कोमल अशी घरामध्ये होती तेव्हा असं मला काही वाटलं नव्हतं हो, की कधी ती झाडार आहे आणि तिचं लग्न होणार, ती कायमची या घराला परकी होणार आणि माझी बहीण या घरातून कायमची निघून जाणार. परंतु आता बघा ना काय होणार आहे. 4 दिवसावर आपल्या कोमलचं लग्न आलं आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा पटापट घडून जातील. बघता बघता आपली कोमल दुसऱ्यांच्या घरातली होईल. हां, पण मला कोमलसाठी खूप आनंद वाटतोय. कारण कसं आहे ना, कोमलचं लग्न एका चांगल्या घरात होतं आहे. तिचा नवरा हा केअरिंग आहे, हौशी आहे, आयुष्यभर तिला आनंदात ठेवेल, जपेल तिला. परंतु तरीही आपली कोमल आपल्याला परकीच होणार आहे ना. मी तिचा भाऊ म्हणून तिच्यासाठी परकाच होणार असं वाटतंय मला. त्यानंतर मुक्ता त्याचं हे सगळं बोलणं ऐकत असते, कारण तिच्या मनामध्ये एकच असतं की हा तिच्यासाठी योग्य मुलगा नाही. मग सागर म्हणतो की मुक्ता, काय करू मी, मला तर ना खरंच कळत नाही. इतकं सहजतेने हे सगळं पुढे निघून जाणार आहे. आपली कोमल असहजतेने अशी दुसऱ्याची कोणाची तरी होणार, हे खरंच आता खूप विचित्र वाटतंय मला. बघा ना, परंतु ना आता मुक्ता, हे जे काही 8 दिवस आहेत ना, या दिवसांमध्ये ना मला तिच्यासाठी खूप काही करायचं आहे. या इतक्या सगळ्या दिवसांमध्ये मला कळलंय की कोमल आता नसणार आहे ना आपल्याबरोबर, ती तिचं आयुष्य जगणार आहे. तर तिच्यासाठी जे काही हवं आहे, म्हणजे तिला आत्तापर्यंत काय खायला प्यायला हवं आहे ते सगळं द्यायचं आहे. तिच्या सगळ्या इच्छा, लाड सगळं काही पुरवायचं आहे. त्याशिवाय तिचं मेकअप बिकअप, तिला जे सगळं काही हवं आहे ना ते सगळं तिच्यासाठी करणार आहे मी. तिला लग्नात जसं करायचं आहे, जसं करायचं, जो मेकअप करायचं ते सगळं करण्यासाठी मी तिला मदत करणार आहे. येत्या 8 दिवसांमध्ये तिला जगाभरचं सगळं प्रेम द्यायचं आहे मला. आत्तापर्यंत कोणीच
कोणीच कोणाला दिला नसेल इतके लाड मला तिचे करायचे आहेत. आणि हो, परंतु जेव्हा ती सासरी जात असेल ना, तेव्हा मात्र मी तिथे थांबू शकत नाही. मी पुढे बाजूला कुठेतरी निघून जाईल, कारण मला ते बघता येणार नाही. माझ्या लाडक्या कोमलला अशा प्रकारे सासरी जाताना पाहून मला ते सहनच होणार नाही. असं सगळं आता इथे कोमलच्या बाबतीत सागर म्हणत असतो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही प्लीज डोळ्यात पाणी आणू नका, तुम्ही शांत व्हा. कडूकोळी, तुम्ही असे रडताना ना अजिबातच बरोबर वाटत नाही, तुम्ही वेगळेच दिसता. असं म्हणून आता मुक्ता त्याचे डोळे पुसत असते आणि म्हणते की चला, आपल्याला उद्या खूप कामं आहेत, झोपायचंय. आता सागर हा मुक्ताचा हात धरतो. त्याच वेळेला आता मुक्ताही त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा ती म्हणते की सागर, काय चाललंय काय तुमचं? तेव्हा आता सागर हा मुक्ताकडे अगदी रोख्या नजरेने बघत असतो. मुक्ता म्हणते की सागर, बरं, आता कडूकोळी, चला, उद्या आपल्याला खूप तयारी आहे एंगेजमेंटची, त्याच्यामुळे झोपायला हवं. आणि मग आता सागर म्हणतो की काय झाले मुक्ताना, खरंच तुमचं काही कळत नाही. तुम्ही अशा कशा झाल्यात तेच कळत नाही. तुमच्यातला रोमॅन्टिकपणा कुठे गेलाय ना, खरंच कोणास ठाऊक. असं म्हणून आता सागर हसायला लागतो. नंतर मुक्ता म्हणते की बरं, उद्या बघूया आपण काय करायचं ते. नंतर आता मुक्ता म्हणते की गुड नाईट, तुम्ही पण झोपा. परंतु सागर म्हणतो की नाही, मी जरासं टी व्ही बघतो 10 मिनटं आणि नंतर न्यूज बघून झोपतो. मग आता इथे मुक्ता म्हणायला लागते की बापरे, ठीक आहे, चालेल, पण तुम्ही लवकर झोपा, उद्या कामं आहेत खूप. आणि त्यानंतर झोपता झोपता सागर टी व्हीवर लावतो. तेव्हा टी व्हीमध्ये न्यूज सुरू असते की प्रसिद्ध उद्योजकाच्या मुलीचं लग्न आहे आणि विदेशामध्ये असणार आहे, त्याच्यामुळे सगळी धामधूम आहे, सोहळ्याला सगळेजण उपस्थित राहणार. आता मुक्ताच्या कुठली तरी आयडिया डोक्यामध्ये येते आणि ती एकदम क्लिक होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण जोरदार एंगेजमेंटची तयारी करत असतात. तर आता इथे मिहीर तो झुला असतो तो सजवत असतो. त्याच वेळेला आता तिथे इंद्रा धावत धावत येते आणि म्हणते की ए मिहीर, चला चला, लवकर काय ते करा, इतका उशीर तुम्ही लावू नका. आणि लकी गळ्यामध्ये माळा घालून असतो. तेव्हा मग लगेच इंद्रा म्हणते की अरे लकी, ते गळ्यातले दिवे बाजूला काढ आणि जरा घरामध्ये लाव. तसेही तू खूप दिवे लावलेस आम्हाला माहिती आहे, परंतु आता हे घरात दिवे लाव. असं म्हटल्यावर स्वाती आणि कोमल हसायला लागते. नंतर मग आता इथे इंद्रा म्हणते की काय झालं रे, बरं मुक्ता, हे सगळी तयारी झालेली आहे ना? तेव्हा मुक्ता हो असं म्हणते. तेव्हा इंद्रा म्हणते की अगं कोमल, ती डॉली मेकअपवाली कुठे आहे तुझी? आईला ना ती? तेव्हा मग ती म्हणते की अगं मम्मी, ती ना जयपूरला गेलेली आहे, ती येईल, तू काळजी करू नको. तेव्हा मग सागर म्हणतो की मम्मी, तू जरा शांत हो, तू जरा इथे बस, काही बडबडू नको, जरा इथे शांतपणे बस. असं म्हणून ती त्याला बसायला सांगते. नंतर आता सावनीचं या सगळ्याकडे लक्ष असतं. नंतर मग मुक्ता म्हणते की मम्मी काय झालं आहे? तेव्हा इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, तू ती साडी बिडी ड्रेस बी सगळं काही नवऱ्या मुलाच्या घरच्यांसाठी ते सगळं पॅक केलंयस ना? तेव्हा मुक्ता म्हणते की हो मम्मी, काळजी करू नका, मी सगळी काही पॅकिंग करून ठेवलेली आहे. त्याच्या आईसाठीची साडी, शिवाय त्याच्या बहिणीसाठीचा पोशाख आणि नंतर त्याच्या वडिलांचा तो काही कुर्ता आहे, ते सगळं काही मी पॅक करून व्यवस्थित ठेवलं आहे. त्याच्याबरोबर मिठाई, सगळं काही ठेवलं आहे, तुम्ही काळजी करूच नका. तेव्हा मग आता इथे लगेच पुढे मिहीर म्हणतो की दादूस, मी हे सगळं बघतोय, काळजी करू नको. पुढे तो म्हणतो की अरे केटरिंगचं काय झालं? तेव्हा मग मिहीर म्हणतो की अरे दादूस, केटरिंग मला एवढ्यात येतच असेल. तेव्हा सागर म्हणतो की ओके ठीक आहे, मग आपण त्याच्याशी सगळं काही बोलून घेऊया. आणि हे सगळं झाल्यानंतर आता कोमल स्वतःची अशी छान तयारी करत असते. परंतु आता मुक्ता या सगळ्याचा विचार करत असते की कसं हे साखरपुडा हाणून पाडायचा आहे. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अरे चला, लवकर लवकर करा. आणि हो मिहीर, अरे कधीच्या ती फुलं घेऊन बसलायत, लावा जरा पटापट घरामध्ये, अरे पटापट सगळी तयारी होऊ दे, अरे कधी पण आपला साखरपुडा लवकरच चालू होणार आहे. तेव्हा मग आता मुक्ता ते बघत असते. मिहीर म्हणतो की मावशी, तू काळजी करू नको, सगळं करतो आम्ही व्यवस्थित, तू शांत बस. आणि दादूस, तूही तुझ्या कामाला लाग, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर आता ती म्हणते की होय रे बाबा, आपला साखरपुडा आहे ना, कशाची कमी नाही झाली पाहिजे, सगळं काही अगदी व्यवस्थित झालं पाहिजे, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर मुक्ताचं लक्ष नसतं. मग इंद्रा म्हणते की काय गं मुक्ता, मुक्ता, अगं ते दागिन्यांचं काय केलं तू? परंतु मुक्ताचं लक्षच नसतं. आणि मग इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, कुठे लक्ष आहे, तू कुठे हरवली तू? तेव्हा मग इंद्रा म्हणते की अगं काय झालं काय तुला? ती म्हणते की मम्मी, ते तिजोरीतून मग काढून ठेवते, तुम्ही काळजी करू नका.
त्यानंतर आता इथे लकी म्हणत असतो, की "बरं मिहीर, ही सगळी तयारी झाली ना, तर आपण एक काम करूया. आपण ना छान असे ह्या साखरपुड्याची एंगेजमेंटची तयारी झाल्यावर छान रील्स बनवूया. मस्तपैकी हव्वा-धुव्वा करूया रील्सवर, Instaवर." असं म्हणून आता एक दोघं जणही बोलत असतात. त्याच वेळेला कोमलला आणि स्वातीलाही ही आयडिया अत्यंत आवडलेली असते. त्या दोघीही एकमेकींना टाळ्या देत ॲग्री करत असतात. मग आता मुक्ताच्या डोक्यात पुन्हा एकदा आयडिया क्लिक होते आणि मुक्ताचं चालबाज डोकं विचार करू लागतं. मुक्ता म्हणते, की "बरं, ही सगळी तयारी ठीक आहे, परंतु सागर, मला एक गोष्ट जरा बोलायची आहे. ती म्हणजे की मला असं वाटतंय ना, की आता आपण काय केलं पाहिजे, आपलं हे जे काही लग्न होतंय, हे लग्न आपण अनाउन्सच केलं नाहीये. म्हणजे आपल्या कोमलचं आणि अभिषेकचं जे काही लग्न होतंय ना, त्याची अनाउन्समेंट तर झालीच पाहिजे ना. या गोष्टीची अनाउन्समेंट झाल्याशिवाय काय मजा आहे? मी काय म्हणते, की सागर, असं आपण अनाउन्समेंट नाही का करू शकत? म्हणजे कसं करतात, की आता हा विवाह सोहळा आहे, म्हणजे कोळी कुटुंबातला भव्य दिव्य असा विवाह सोहळा, कोमल कोळी वेड्स अभिषेक केनी, असं आपण काहीतरी करू शकतो ना. म्हणजे कसं आहे, ह्या विवाह सोहळ्याचं सगळीकडे प्रदर्शन होईल किंवा असं काहीतरी. तेव्हा मग स्वाती म्हणते, की "हो रे, ही तर आयडिया अगदी मस्तच आहे." त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणायला लागते, की "एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे." म्हणजे कसं, प्रसिद्ध लोकांचे लग्न सोहळे असे कॅप्चर केले जातात. म्हणजे आपण काय करायचं, आपण छोटे-छोटे असे आपले बाईट्स बनवायचे आणि नंतर मग ते सोशल मीडियावर अपलोड करायचे. असं कसं, म्हणजे हवा का धुवा, आता लकी कसं म्हणाला तसं, असं काहीतरी आपण करूया. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर सावनीला मात्र खूपच टेन्शन येतं. सावनी विचार करते, की बापरे, आता ही मुक्ता असा काय विचार करते. नंतर मग आता इथे मुक्ता म्हणत असते, की "सागर बघा, तुम्हाला कसं वाटतंय, आपण ना असे छान बॅनर किंवा काहीतरी लावूया लग्नाचे. म्हणजे कसं अगदी व्यवस्थित आणि मस्त दिसून येईल आणि आपल्या अभिषेकचा आणि त्या कोमलचा दोघांचाही फोटो फोटो असा लावून छानपैकी लग्नाचा बॅनर आपण बनवू शकतो आणि लग्न छान असं आपण सगळीकडे दाखवू शकतो. आता आपण रात्री न्यूज बघितलं ना, अगदी तसंच काहीतरी करू शकतो." असं सागरच्या डोळ्यामध्ये ती आयडिया सुचवू पाहत असते. त्याच वेळेला आता मिहीर आणि लकी तिच्याकडे बघतच राहतात आणि त्यांना कळत नाही मुक्ताला नक्की झालं तरी काय. अचानक मुक्ता हा विचार असा कसा करायला लागली हे त्यांना कळेनासं होतं. नंतर आता इथे सावनी मात्र तिच्या एक एक आयडियाकडे डोळे फाडून फाडून बघत असते. स्वाती म्हणते, की "बेस्ट आयडिया आहे. मुक्ता, मला तर नाही आयडिया खूपच आवडली. आपल्या कोमलचं लग्न आहे, कोळी फॅमिलीतलं लग्न आहे आफ्टर ऑल. मग काय, सगळीकडे जगप्रसिद्ध तर झालंच पाहिजे ना." त्याशिवाय आता इंद्रा म्हणते, की "हो हो, मला पण ही आयडिया ना खूप आवडली. मस्त मुक्ता, मस्त." असं म्हणून ती कौतुक करत असते. आपल्या कोमलचं लग्न आहे, वाजत गाजत झालं पाहिजे, असं सगळेजण म्हणतात. त्याचबरोबर इथे आता मुक्ताने मात्र छान आयडिया सुचवलेली असते आणि इथे मुक्ताच्या आयडियाला सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला असतो. त्याचप्रमाणे सागर म्हणतो, की "अगदी बरोबर आहे." मुक्ता म्हणते, की "मी काय म्हणते सागर, आपली PR टीम आहे ना, हे सगळं." तेव्हा मग पटकन सागर तिला थांबवतो, म्हणतो, की "मिहीर, हे बघ, आता हे सगळं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडे आलं. तू आपल्या PR टीमशी बोलून घे." तेव्हा मग मिहीर म्हणतो, की "नक्कीच, मी सगळं काही करतो, तू काळजी करू नको. दादूस, मी सगळं बघतो वहिनी." तेव्हा मग आता मुक्ताला दोघंजणंही खुणावत असतात आणि आतमध्ये यायला सांगतात आणि मग लकी आणि मिहीर दोघंजणं गायब होतात आणि नंतर थेट ते रूममध्ये भेटतात. मग आता मिहीर विचारतो, की "अगं वहिनी, हे काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये? असला कसला विचार करतेस तू? अगं अचानकच हे सगळं तुझ्या डोक्यात आलं तरी कुठून?" त्याच वेळेला मग आता लकी म्हणायला लागतो, की "वहिनी, अगं ह्या गोष्टी तू अशा अचानक कशा काय मनात काढल्यास? आपण एकीकडे सांगतोय, की कोमलचं लग्न मोडायचं आहे, कोमलचं लग्न होऊ द्यायचं नाही, त्या धडा धडा शिकवायचा आहे. मग आता अचानक असं काय? म्हणजे तू लग्न हे जगप्रसिद्ध करायला चाललेस वगैरे, हे काहीच कळलं नाही आम्हाला. आणि तू अचानक हा डिसिजन कसा काय घेतलास गं स्वतःहूनच? आमच्याशी तू काहीच बोललीच नाहीस या विषयावर आणि अचानक कोमलचं लग्न अशा प्रकारे?" तेव्हा मग आता इथे मिहीर म्हणतो, की "बोल, काय झालंय? तू असा विचार करतेस तरी कशाला? म्हणजे नक्की तुझ्या मनात काय, आम्हाला सांगशील का?" तेव्हा मग आता मुक्ता त्यांना म्हणते, की "अच्छा, म्हणजे माझ्या मनात काय ते तुम्हाला कळलंच नाही आहे तर." त्याच वेळेला इथे आता तो म्हणतो, की "हो, नाही कळलंय. अचानक तू असं कसं काय बोलायला लागते?" तेव्हा ती म्हणते, की "अरे, हे सगळं मी आपल्याच फायद्यासाठी करते आपण जर या अभिषेकचे आणि कोमलचं लग्नाचं सगळीकडे काही गाजावाजा केला, तर मात्र काय होईल तुम्हाला माहीत आहे का? ती त्याची बायको, अभिषेकची बायको ही नक्कीच बाहेर येईल आणि ती बाहेर आल्यानंतर ती आपल्याला नक्कीच भेटायला येईल. म्हणजे माझ्या नवऱ्याचं कुठे लग्न आहे, एंगेजमेंट आहे वगैरे काय, या सगळ्या गोष्टी ती नक्कीच विचारण्यासाठी इथे येऊ शकते. म्हणूनच मी सांगते, की या सगळ्या गोष्टी आपण आपल्या परीने करून घेऊया, म्हणजे कसं आहे, सगळं आपल्यासाठी बरं पडेल." तेव्हा मग आता मिहीर म्हणतो, की "वहिनी, अगं तसं नाही. जर असं काही घडलंच नाही तर? कारण जर ती मुलगी तुझ्यासारखी समजूतदार निघाली तर?" मुक्ता म्हणते, की "म्हणजे काय?"
तेव्हा मिहीर म्हणतो की अगं म्हणजे तुझ्यासारखी म्हणजे तू कसं सावनीला या घरामध्ये ठेवून घेण्यासाठी ॲग्री केलंस तसं. तेव्हा ती म्हणते की ओ हॅलो मिहीर, हे बघ ती या घरामध्ये आहे कारण ती या घरातला एक पार्ट आहे फक्त, आणि आदित्यची आई म्हणूनच ती या घरामध्ये आहे. बाकी कुठल्याही नात्याने ती या घरामध्ये नाही आहे. म्हणूनच आता इथे लगेच मुक्ता म्हणायला लागते की मी या घरामध्ये तिला बायको म्हणून सहन करत नाही आहे त्यांची, आणि असं कधी होऊ शकत नाही. बायको म्हणून मी कधी तिच्याकडे बघितलं नाही आहे याची, फक्त आदित्यची आई म्हणून, बाकी काही नाही. आणि कुठलीही बायको इतकी समजूतदार नसतेच की नवऱ्याची दुसरी बायको म्हणून सहन करू शकेल. म्हणूनच मी हे सांगते, आणि मलाही असंच वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या नक्कीच आपण करू शकतो, म्हणजे ती नक्कीच बाहेर येईल. आय एम शुअर नवऱ्याचं लग्न म्हटल्यावर ती नक्कीच येईल. तेव्हा आता इथे मिहीर म्हणतो की हो, आम्हाला तर असं वाटलंच नव्हतं तू की असा काही विचार करतेस, आम्हाला तर कळलंच नव्हतं. मग मुक्ता म्हणते की बरोबर, मला काय वाटलं की तुमच्याकडे थोडं डोकं असेल तर तुम्हाला कळेल की मी काय बोलते ते. तेव्हा मग आता दोघंजणही हसायला लागतात आणि तिच्यासमोर हात जोडून उभे राहतात. मुक्ता म्हणते की बस. आता ती हसायला लागते आणि नंतर म्हणते की पुढे सगळ्या गोष्टी आपल्या मनानुसार झाल्या पाहिजेत. फक्त मिहीर, तुझे ते काही ॲडव्हर्टायझिंगचं काम असतील ना ते अगदी व्यवस्थित कर. काय कुठेही कमी पडलं नाही पाहिजे. सगळीकडे गल्लीबोळामध्ये सगळीकडे लग्नाची चर्चा झाली पाहिजे. सगळीकडे कानाकोपऱ्यात न्यूज पोहोचली पाहिजे. तर आता लकीला ती म्हणते की बरं लकी, ती हवा का धुवा करणार होतस ना, ती पण आपल्याला करायची आहे बरं का. आणि हो, तू कशी रील्समधून किंवा काय सोशल मीडियावरून कसं काही ते करता येईल ते कर. अशा प्रकारे मिहीरची PR टीम, त्याचप्रमाणे आता लकीची सोशल मीडिया सगळीकडून कोमलच्या अभिषेकच्या लग्नाचा धुवा उडवण्यासाठी मुक्ताने सांगितलेला असतो. परंतु मनातच तिला एकीकडे खूप वाईट वाटतं. मुक्ता मनात म्हणते की कोमल मला माफ कर, खरं तर तुला हे सगळं मी म्हणजे बदनामी होईल, परंतु हे जे सगळं आहे ते तुझ्या आयुष्यभराच्या सुधारणेसाठी आहे, बाकी काही नाही. तुला आयुष्यभर बर्बाद होऊ नये यासाठी मी वाचवते, असं मुक्ता म्हणते. तर एकीकडे आता मिहिका ही लग्नाची पत्रिका बघते आणि तिच्या लक्षात येतं की काय, कोमलचं लग्न आहे. नाही म्हणजे आम्ही सगळे जर एकत्र असलो असतो तर किती मजा आली असती. कोमलला चिडवलं असतं, तिला मेहंदी काढली असती, हाताने भरवलं असतं, खूप एन्जॉय केलं असतं, सोबत फोटो काढले असते आणि ती त्या कल्पनेने खुश होत असते. त्याच वेळेला हर्षवर्धन येतो आणि पत्रिका बघून म्हणतो की काय, सागर कोळीच्या बहिणीचं लग्न आहे, वा म्हणजे घरातलं लग्न आहे की. अगं मिहिका, तुला तर आता इथे नसायला हवं होतं, तुला तिथे असायला हवं होतं, बरोबर ना, कारण लग्न आहे ना. अगं तुझ्या बहिणीचं घरातलं लग्न आहे, मग तू तर गेलं पाहिजे होतंस. ठीक आहे, हरकत नाही, आपण एक काम करूया, आपण जाऊया, मी तुला तिथे घेऊन जाईन, कारण आपण तिकडे गेल्यावर तुला खूप आनंद होईल ना, आणि तेच तर मला हवं आहे. त्याच वेळेला आता मिहिका त्याच्याकडे चिडून म्हणते आणि म्हणते की अजिबात नाही, काहीही हे सगळं करण्याची गरज नाही. तो म्हणतो की अगं असं कसं, तिथे तुला तुझा बॉयफ्रेंड भेटेल, सॉरी तुझ्या बाळाचा बाप भेटेल ना तुला तिथे, मग काय तुम्हाला एकमेकांकडे बघता येईल, आनंद करता येईल. तेव्हा ती चिडते आणि म्हणते की काहीच गरज नाही आहे तिकडे जाण्याची, अजिबातच काहीच गरज नाही, कारण मला तिथे बोलवलेलं नाही, मी जाणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना न बोलवता जाणाऱ्याला काय म्हणतात ते. आणि हो, त्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही, तुम्ही स्वतःचा चेहरा पण त्यांना कधी दाखवू नका, कारण मी तुम्हाला इथे सहन करते, तुमच्याशी लग्न केलं ते फक्त माझ्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी. म्हणूनच तिकडे जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला, आणि तिकडे तुम्ही जायचं पण नाही. लक्षात ठेवा, तुमचं तोंड घेऊन तुम्ही तिकडे जाऊ नका, असं म्हणून ती चिडून निघून जाते. आणि तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की अच्छा, आता ही माझ्यासोबत असं बोलते. बघ हर्षवर्धन आता हा हिचा माज कसा जिरवतो ते. त्यानंतर मुक्ता आता स्वतःची तयारी करत असते. तिने छान अशी मेहंदी रंगाची साडी नेसलेली असते आणि साखरपुड्याच्या सगळ्या गोष्टींसाठी ती तयार होत असते. आणि परंतु तिच्या डोक्यामध्ये विचार मात्र वेगळेच सुरू असतात. आता सागरही कुर्ता घालून आलेला असतो आणि तोही मुक्ताकडे बघत असतो, परंतु आता मुक्ता त्याला जरा वेगळीच दिसते. म्हणजे मुक्ता काहीतरी टेन्शनमध्ये कसला विचार करते असा तो म्हणत असतो. तो म्हणतो की काय चाललंय मुक्ताचं. मुक्ताने छान तयारी केली आहे, त्या सजल्या धजल्यात, परंतु तरीही त्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळेच विचार सुरू आहेत. काय करतायत त्या अशा, आणि अशा सतत हसत असणाऱ्या मुक्ता कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसत आहेत. यांचा मूड चेंज केला पाहिजे. आता सागर मुद्दाम कुर्त्याचं बटन तोडतो, मुक्ताला विचारतो की मुक्ता कसा दिसतोय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की छान दिसताय. तरी तो पुन्हा पुन्हा विचारतो आणि म्हणतो की मुक्ता कशा दिसते, मी मला जरा सांगा. मुक्ता म्हणते की सागर कशा, असं वेगळं काही दिसत नाही, हा रंग तुमच्यावर छान खुलून दिसतोय. आता सागर चिडतो आणि म्हणतो की वा, बरं आहे, घरातलं इतर कोणी विचारलं असतं ना तर तुम्ही लगेच बघितलं असतं, 4-4दा बघून सांगितलं असतं की काय दिसते, परंतु नवऱ्याकडे काय तुमचं लक्षच नाही आहे, काय बोलायचं आहे तुम्हाला कळतच नाही आहे.
मग आता मुक्ताला सागर म्हणतो की मग काय करणार, माझ्या कुर्त्याचं बटन तुटले पण तुमच्या मात्र लक्षातच नाही आहे. मुक्ता म्हणते की बरं सागर द्या, तू कुर्ता इकडे काढून द्या, मी करते, तयारी करते तुमची. तेव्हा मग सागर म्हणतो की तुम्हाला ना खरंच हल्ली काही सांगायला नको, रोमॅन्टिकपणाच कुठे निघून गेल्या कळत नाही. एरवी तर नुसते अशा करून करंगळी तोंडात ठेवून लाजत असता, परंतु आता आता काय तुमचं खरंच वेगळंच काहीतरी चाललंय. काय चाललंय ते मला कळेनासं झालंय. खरं एखादी बायको असती तर तिने कुर्ता असा अंगावरच असताना छान रोमॅन्टिकपणे बटन शिवून दिलं असतं, पण तुमचं तर काही वेगळं चालू आहे. मुक्ता म्हणते की शांत व्हा, थांबा जरा शांत व्हा, मी करते असं म्हणून आता ती त्याला गप्प करते आणि नंतर कुर्त्याचं बटन लावून देते असं म्हणत असते. त्यानंतर इथे आता सागर म्हणतो की काय चाललंय मुक्ता तुमचं. मुक्ता म्हणते की सागर मला कळतंय, थांबा मी करून देते तुमचं काम असं म्हणून आता मुक्ता ही म्हणते की थांबा मी सुईदोऱ्याचा डबा आणते आणि कडूकोळी असं म्हणतच ती तिकडून निघून जाते. सागर आता हसत असतो, त्याला मुक्ताचा थोडासा मूड चेंज करायचा असतो आणि तिच्या गालावर मात्र हसू आणायचं असतं. आता मुक्ता ही सागर समोर उभी असते आणि सागरच्या कुर्त्याला ती आता बटन लावून देत असते आणि त्याच वेळेला आता इथे सागरचं लक्ष मुक्ताच्या डोळ्यांमध्ये असतं. आता मुक्ताचे जे केस असतात, ज्या बटी असतात, त्या आता सागर हा वाऱ्यानेच असा चेहऱ्याने फुंकत असतो आणि फुंकून तिच्या चेहऱ्यावर तो त्या अगदी अलगदपणे हे करत असतो. तेव्हा मुक्ता मात्र डोळे अलगद बंद करते आणि सागर त्या जेव्हा केस बाजूला करत असतो त्याच वेळेला मुक्ताचं मात्र थोडासा तोल गेल्यासारखं होतं आणि मुक्ताचा पटकन हात हा सागरच्या इथे चुकून सुई त्याला लागते. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता काय चाललंय काय तुमचं. तेव्हा द्या मी करतो. मुक्ता म्हणते की थांबा मी करते ना. त्याच वेळेला इथे आता सागर हा मुक्ताच्या कमरेवर हात घालतो. मुक्ता ही सागरच्या मिठीमध्ये आलेली असते. आता दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि सागर मात्र मुक्ताला जवळ घेऊन तिच्या कपाळावर किस करतो आणि किस केल्यानंतर आता मुक्ता खूपच लाजत असते. दोघं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये आता बघत राहिलेले असतात आणि नंतर आता मुक्ता ही म्हणते की चला झालेलं आहे तुमचं बटन लावून. त्याच वेळेला मुक्ताला आवाज देते, इंद्रा, मुक्ता, ए मुक्ता. तेव्हा मग सागरकडे आणि मुक्ता हसायला लागते आणि पुढे जाते, कारण नेहमीप्रमाणेच मम्मीने अगदी आवाज दिलेला असतो, अलार्मच वाजवलेला असतो. सागर आता हसतो आणि मुक्ता जात असताना तिच्याकडे पाठमोरं बघत असतो. सागरने मुक्ताला थोडंसं मूड चेंज करण्यासाठी हेल्प केलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अभिषेक हा त्याच्या बायको अनुला घेऊन खालच्या रूममध्ये निघून जातो आणि त्याच वेळेला मुक्ता येते आणि तिच्या लक्षात येतं की आतमध्ये कोणीतरी आहे. मग आता मुक्ता ही समोर जाऊन बघते तर तिथे अभिषेक असतो आणि अभिषेक हा त्याच्या बायकोला सांगत असतो की अगं मी हे फक्त नाटक करत आहे, तू अजिबात काही विचार करू नकोस चुकीचा, कारण काय आहे ना की हे लग्न मी केलं ना म्हणजे हा साखरपुडा झाल्यावर मला खूप पैसे मिळणार आहेत, त्याच्यामुळे तू काळजी करू नको, आपल्याला पैसे मिळणार म्हणून मी हे सगळं करतोय. आता मुक्ताने हे मात्र सगळंच ऐकलेलं असतं आणि हे ऐकून तिला धक्का बसलेला असतो. मुक्ता आता तोच दरवाजा पटकन बंद करून घेते आणि अनु आणि अभिषेक दोघंजण घाबरतात. आता सागरला मुक्ता घेऊन येते आणि म्हणते की सागर बघा इथे कोण आहे, अभिषेकचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, अभिषेक आपल्या कोमलला फसवत आहे असं म्हणून आता मुक्ता त्याला घेऊन येते आणि मग आता मुक्ता दरवाजाची कडी काढते आणि समोर सागर बघतो तेव्हा ते पाहून त्याला धक्का बसतो. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.